सरकारनं नुकताच एक मास्टर स्ट्रोक लगावलाय। वक्फ सुधारणा विधेयक 2025 लवकरच अंमलात येणार आहे। यामुळे देशातील अनेक वारसा स्थळे आणि वैयक्तिक मालमत्ता हक्कांचं संरक्षण करणं सोपं होणार आहे। अहो, यामुळे समाजात कायदेशीर लढाई आणि दोन समुदायातील वादांच्या चिंता निर्माण झाल्या आहेत। तुम्हाला थेट आकडेवारीमध्ये स्पष्ट सांगते, सप्टेंबर 2024 पर्यंत देशातील 25 राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या वक्फ बोर्डांमध्ये एकूण 5973 सरकारी मालमत्ता थेट वक्फ मालमत्ता म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत। तामिळनाडूमधील तिरुचेंतुराई नामक संपूर्ण गावावर वक्फ बोर्डाचा हक्क असल्यामुळे तेथील एका शेतकऱ्याला त्याची जमीन विकता आली नाही। त्याच्या मुलीच्या लग्नासाठी घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी त्याची जमीन विकू शकला नाही। हे म्हणजे असं झालंय आपलीच मोरी आणि मुताईची सोरी। बिहार मधील गोविंदपूर नावाचं एक गाव आहे। ऑगस्ट 2024 मध्ये बिहार सुन्नी वक्फ बोर्डानं त्या संपूर्ण गावावर केलेल्या दाव्यामुळे तब्बल 7 हिंदू कुटुंबे प्रभावित झाली। हा खटला अद्यापही पाटणा उच्च न्यायालयात सुरू आहे। म्हणजे म्हणायला आपला देश हिंदुस्थान आहे, पण इथे अजूनही वक्फ बोर्डाचेच पारडे जड आहे।